नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, मीटरचं अस्तर घेते, योगपट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे बरं का. एक घडी 10.5ची म्हणजे 42 साईजचं ब्लाउज कटिंग आहे. आणि पूर्ण ब्लाउज तुमच्याशी पहिल्यापासून तर लास्टपर्यंत आहे ना कटिंग शेअर करते बरं का. इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे नाही वापरते, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते आणि मग नंतर ब्लाउज पीसवरती कटिंग करणार आहे. तर चला आजचा व्हिडिओला इथं सुरुवात करूया आपण. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. चला तर आपण कटिंग करायला. तर बघा, मीटरचं अस्तर घेतलंय आणि ती इथे ना 4 फोल्ड करून घेते. 10.5ची एक घडी येते बरं का. 42 साईजचं ब्लाउज कटिंग आहे. तर बघा, इकडे 10.5 घेतलं आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे फिटिंगसाठी. बघा, हे 10.5 इथून तर इथून 10.5 घेतलं आणि एवढा कपडा मी जास्तीचा 2 इंच घेतला. आणि शॉर्ट स्लीव आहे बरं का, लांब नाही आहे बाई. तर बघा, इकडे पूर्ण ब्लाउज तुमच्याशी शेअर करते. बघा, इकडे स्लीवसाठी मी कपडा आता काढून घेतला आणि आता आहे ना ओपन करून त्याला 4 फोल्ड करायचं आहे. तर बघू शकता, पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. आणि बघा, इथं कुठे सुद्धा पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच नाही वापरते बरं का. डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते, बघू शकता तुम्ही. तर बघा, इकडे मी 4 फोल्ड केलं, बघू शकता. लंबाई मला पूर्ण घ्यायची बरं का. 14 आहे तर 15 घेते लंबाई, कारण मी ज्या एरियात ब्लाऊज शिवते ना तिथं ब्लाऊज खूप लांब वेअर करता. तर त्याच्यामुळे बघा, मी इकडे पूर्ण लंबाई घेतलेली आहे 15. आणि इकडे ना शोल्डर घेते, आता 6 घेते शोल्डर. हे बघा, 6 घेतलं शोल्डर. मुंडा 6.5 घेतला आहे, बघू शकता. आणि इकडे ना बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला छान असं टिक करायचं आहे राऊंडमध्ये. आणि ह्याचं आहे ना बॅकचं आपण आहे ना अर्ध्यामध्ये करू शकतो बरं का. आता 6.5 घेतला आहे ना, तर इथं 3.25 वरती तुम्ही टिक करून हा बॅकला राऊंडही तू देऊ शकता. आणि त्याच्यानंतर हा 1 इंच आहे ना, इथून तर इथून 1 इंच घेऊ शकता. आता बघा, इथून तर इथून मी 1 इंच घेतलेला आहे बरं का, बघू शकता. आणि नंतर मग हा फ्रंटला हा राऊंड द्यायचा आहे. तर खरंच खूप छान आहे. तर बरं काय, फ्रंटला येतं आणि बॅकला येतं, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. आणि बघा, आता पुढचा गळा आहे ना रुंदीला 2.5 घेते. आणि लांबीला आहे ना कस्टमरवरनं अवलंबून राहतं बरं का. त्यांना 6.5 7 एवढा गळा कंपल्सरी लागतो, तर मी तर 7 ठेवते गळा लांबीला. आणि गोल आहे मस्त छान असा. पुढे हुकचं ब्लाऊज आहे, इथून थोडंसं असं केलं बरं का, जेणेकरून ना आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा शोल्डर उतरत नाही, वेअर करतो तेव्हा स्टिचिंग करताना सुद्धा छान येतं. तर बघा, 7चा गळा घेतला आहे लांबीला. आणि हा मुंडा आहे ना 6.5 घेतला आहे, लिहायचं राहिलं माझ्याकडनं. आणि बघा, एक घडी 10.10ची घेतली आहे. मी बोलली तुम्हाला की 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे 42. तर एक घडी 10.5 येणार आहे, बघू शकता. आणि 2 इंच इथं जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि इथे ना कमरेची फिटिंगची 2.5 आहे, तर मी इथं एक घडी 10 घेते, बघू शकता. पूर्ण व्यवस्थित तुमच्याशी शेअर करते बरं का. ब्लाऊज कटिंग योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे. बघा, इथपर्यंत तर तुम्हाला समजलं जशील, मला नक्की सांगा. पूर्ण लंबाई घेतलेली बरं का. 14 आहे तर मी 15 घेतलेली ब्लाऊजची लंबाई. आणि बघा, इकडे ना हे बॅक साईडला येणार आहे बरं का, हे कट करून घ्यायचं एवढं. आणि हे फ्रंटला येणार आहे, बघू शकता. मी तुमच्याशी पूर्ण आणि इथं आहे ना ही पट्टी मला पूर्ण काढायची आहे, कारण आपण पाठीला पट्टी लावतो ना तेव्हा अखंड पट्टी निघते ही. आणि जोड नाही करावं लागतं बरं का. आणि बॅक साईड निघाला. आणि आता बघा, फ्रंटला हे कट करून घेऊ. हे बघा, छान असं कटिंग झालेलं आहे. आणि आता मधोमध सुद्धा कटिंग करून घेऊ, जेणेकरून आहे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना तर इथं वेगळे दोघं पार्ट होतील. आणि बघा, इकडे ना आता योगपट्टी काढायची आपल्याला. तर मी इथं आहे ना 3 घेतलं बरं का, बघू शकता. 3 लिहिलेलं आहे. आणि इथं सुद्धा 3 घेते. हे बघा, इथं 3 घेतलेलं आहे. आणि इथं वरून आहे ना म्हणजे एक सिद्धी लाईन करायची आहे आपल्याला. हे बघा, 3ची इथून बी 3 घेतलं, इकडनं बी 3 घेतलं. आणि इथून परत 1 इंच अंतर घ्यायचं, एवढं ते एवढं. आणि इथून 3.5, हे बघा 3.5 घेतलं बरं का, बघू शकता. आता 3.5 आहे ना, तर 1ला असा राऊंड द्यायचा आहे. तर आपली ही निघाली क्रॉस पट्टी. बघा, क्रॉस पट्टी म्हणजे योगपट्टी ब्लाऊज आपलं कटिंग होतं आहे, बघू शकता. आता मी तुम्हाला आहे ना क्रॉस पट्टी कट करून दाखवते पहिले, बघू शकता तुम्ही.
हे बघा क्रॉस पट्टी छान अशी निघालेली बघू शकता. आणि आता माप घ्यायचे ना, तर बघा मी इथं 3.5 वरती टिक केली ना, तर तिथूनच पहिला टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर पहिला टक्सचं जे उंची आहे ना, ती मी इथं 2.5 घेते. बघा हा पहिला टक्स त्याची जी लंबाई राहते ना ती 2.5 घेतली. आणि आता हा दुसरा टक्स त्याचं जे मध्ये अंतर आहे ना मधलं, इथून तर ते 2 घेतलंय बरं का. आणि त्याच्यानंतर हा दुसरा टक्स सुद्धा झाला. आणि आता तिसरा टक्स याचं सुद्धा अंतर इथलं तर इथून 2 घेतलंय बघू शकता. आणि नंतर त्याच्यानंतर हा तिसरा टक्स आपण देऊ शकतो. आणि आता चौथा टक्स तो पण मध्ये अंतर आहे ना त्याचं 2 घेतलंय बघू शकता. आणि नंतर आहे ना इथं सुद्धा हा चौथा टक्स असा छान असा रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला राऊंड जर बघायचा असेल बघू शकता, खूप छान असा राऊंड आलेला आहे. म्हणजे हे ब्लाऊज आहे अंगावरती एकदम कटोरी ब्लाऊज सारखं छान बसतं बरं का. तुम्ही नक्की एक वेळेस व्यवस्थित या पद्धतीने कटिंग करून बघा. आणि तुम्हाला जर कमी जास्त साईजचं माप पाहिजे असेल ना, तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. प्रत्येक साईजचं ब्लाऊज कटिंग मी टाकलेलं आहे. योगपट्टी, प्रिन्सेस, कटोरी आणि 4 टक्स ते सुद्धा मी अपलोड केलेले आहे बरं का. आणि इकडे ना मला मटका गळा घ्यायचा आहे, तर इथं 3ची पाट घेते मी. हे बघा 3ची पाट घेतली. आणि इथं पण सुद्धा आहे ना 3चा हा गळा आहे ना 3चा घेतला आहे. आणि मी डायरेक्ट ड्रॉ करायला मला खूप आवडतं बरं का मटका गळा. मला आहे ना थोडा डीप सांगितला आहे मटका गळा, तर त्याच्यामुळे म्हटलं चला थोडासा मोठा झाला तर काही वांधा नाही, कारण त्यांना डीपच पाहिजे. कारण तर बॉडी आहे ना त्या बाईची थोडी जास्तच आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं डीप गळा आवडतो वेअर करायला. आणि बघा इकडे पाठीचा जो टक्स आहे ना 5 इंच अंतरावरती मी घेतला. आणि लांबीला 4, 4.5 एवढा घेऊ शकतो. तर मी इथं 4.5 घेतलेला आहे बघू शकता. खूप छान आणि सुंदर असा मटका गळा झालेला आहे. तुमच्याशी पूर्ण कटिंग डिटेल्समध्ये शेअर करते बरं का. बघा हा मटका गळा सुद्धा एक नंबर झालेला आहे. आणि आता बॅक पार्ट रेडी झालं म्हणजे. आणि आता फ्रंट पार्ट सुद्धा योगपट्टी ते सुद्धा तुमच्याशी पूर्ण शेअर केलेलं आहे. आणि आता स्लीव आहे ना शॉर्ट आहे. तर बघा मी तुम्हाला बोलले तर नाही, पट्टी अखंड निघाली. आपण इथं पाठीला जी पट्टी लावतो ना मागच्या साईडला, ते इथं कट करून मध्ये कट करून शिद्दी कट करून मग जोडून सण आपण इथं पाठीला ती मागची पट्टी लावू शकतो. तर एवढं कसं छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन ब्लाऊज कटिंग केलं ना, तर 1 मीटर अस्तरमध्ये सुद्धा आपण मोठ्या साईजचं ब्लाऊज कटिंग करू शकतो बरं का. आणि बघा इकडे ना स्लीव घेते मी. आता स्लीव आहे ना मला शॉर्ट सांगितली आहे. तर बघा इथं 10.5ची स्लीव, छातीचं एक घडी 10.5 आली ना, तर मी इथं 9.5 घेते रुंदीला बरं का. हे बघा 9.5 घेतलं, इथं 1 इंच कमी करून घेतलं. आणि स्लीव आहे ना पूर्ण मला इथं 4.5 येते. 3.5ची आहे तर मी 4.5 घेते, थोडं 1 इंच वाढून घेते. आणि बघा छान असं स्लीव कट करून घेते. आणि दंडघेर आहे ना 7 आहे बरं का. तर बघा इकडे 7 दंडघेर घेतला. आणि जी खाकीची फिटिंग आहे ना ती सुद्धा तुमच्याशी शेअर करते. तर ती सुद्धा 8.5 आलेली. बघा छान असं स्लीव. बघा 4.5ची स्लीव आहे लांबीला. तर ती बघा आता हे ना मध्ये कट करून घेऊ, म्हणजे जेणेकरून हे ना 2 स्लीव वेगळ्या होतील. आणि हे ना अस्तर आहे बरं का. ब्लाऊज पीस अजून कटिंग याचं ठेवून सण कटिंग करीन मी आता. आणि इकडे ना मच्छी कोटसुद्धा छान असा देऊन द्यायचा आहे बरं का. मी ना स्टिचिंग करताना कट करीन. हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा असं थोडंसं राऊंडमध्ये ना माशासारखा आकार द्यायचा आहे आपल्याला. थोडी प्रॅक्टिस केली की बरोबर येतं बरं का. आणि बघा छान असं मी तुम्हाला आहे ना योगपट्टी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुमच्याशी पूर्ण डिटेल्समध्ये शेअर केलेला आहे. नक्की व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच मी तुमच्यासाठी ना खूप असे म्हणजे नवनवीन व्हिडिओ प्रयत्न करते पूर्ण डिटेल्समध्ये 8 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवायचा प्रयत्न करते बरं का. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.